कसे काय मंडळी फिराक जाऊचो प्लॅन केलो आणि काय अडचण येऊ नये असा तर होऊचाच नाही असा तुमच्यासोबत सुद्धा नक्कीच झाला असतं. बाहेर तर पडायचा होता पण पाऊस पडक स्टार्ट झाला. मग काय सगळ्यांनी मोबाईल हातात घेतले नाही आणि पावसाची वाट बघत होते. तोपर्यंत मित्र येलो आणि येताना तो सुद्धा गाडी घेऊन म्हणजे फोर व्हीलरच घेऊन येलो. तर म्हटलं टेन्शन नाही, आता का भिजाचा विषय नाही आणि गरमी तर होयच होती. थोडं थोडं पाऊस पडतो. थोड्याच वेळानंतर आपण कोकण हेरिटेजमध्ये येऊन पोहोचलो. इलेला मस्त एका घोड्याचं दर्शन झाला. त्या घोड्याचं नाव असं लक्की, बघून एकदम भारी वाटलं. इलेला काहीतरी मस्त बघून मिळालं. इकडे स्टेज वगैरे व्यवस्था तुम्हाला माहितीच असतली. ऑलरेडी आपण इकडे येऊन रील बनवलेला असा, पण आज येऊचं कारण वेगळं होतं. कारण गरमी होई होती तर त्याच्या काहीतरी उपचार काढू गयो. तर म्हटलं आपण आज स्विमिंग पूलमध्ये मजा करू जाऊया. आत्याचं मुलगो पण इल्लेलो आणि भावाचं फ्रेंड सुद्धा इल्लेलो. तर म्हटलं जाऊयाच. आणि स्विमिंग पूल बघला ना की हेराफेरीमधलं सीन आठवता बाबू भैयाचो. त्याच्यानंतर म्हटलं आता एन्जॉय करूया. इलो तर थोड्या वेळ पाण्यात मस्त पोहलो वगैरे. भाऊ इकडे ब्लॉगिंग करू होतो. ज्याका पोहा घेणार नाही तो त्याका पाठीवर घेऊन फिरवतो. शेवटची एक बुचकाळी मारलंय. म्हटलं आता बस करूया, बरंच टाइम झालेलो असं आपलं. तर थोड्या वेळानंतर बाहेर पडले आणि मस्त वाटत एकदम थंडगार. आणि आपलं घरात जाऊचं टायमिंग झालेलं, पण जाता आता म्हटलं एकदा लकी एकदा आवाज देऊन